गेल्या वेळेस आपण या स्क्वेअर रूटच्या प्रकारचे फॉर्म्युले बघितले होते. तर त्याचाच पुढचा भाग आहे इंटिग्रल्स ऑफ टाईप इंटिग्रेशन ऑफ पी एक्स प्लस क्यू आणि स्क्वेअर रूटमध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स हा एक टाईप आहे. आणि आणखीन एक टाईप आज बघणार आहोत आपण, तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे, एक आहे फंक्शन आणि एक आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, दोघांची बेरीज आहे आणि त्याच्या बाहेर ई रेस टू एक्स आहे. असं असेल तर इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली काय सोडवता येते का ते बघायचं आहे आज. दोन्ही छोटे छोटे फॉर्म आहेत त्यामुळे दोन्ही कव्हर होतील आज. बघा मग आता तुम्हाला जे फॉर्म्युला करायला सांगितले मी हेच फॉर्म्युले ते हे रिकॉलिंग करूया परत एकदा. इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इट इज इक्वल टू एक्स बाय टू. इथं माझा बहुतेक हा स्क्वेअर रूट राहणार आहे का तसा, हां, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. इथं स्क्वेअर रूट आहे का रे, कोणीतरी सांगा मला, स्क्वेअर रूट आहे का इथं? हो सर. हो सर. आवाज ऐकू येतो ना प्रत्येकाला? खूप हळू आहे. हो सर. हॅलो, कोणीतरी ऑडिओ चालू करून सांगा मला. हो सर. सर. जस्ट अ सेकंड, चॅट बॉक्स मध्ये बघूया. बर, ठीक आहे. हा झाला तो फॉर्म, पहिला फॉर्म झाला. नाव सेकंड वन, हा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू एक्स बाय टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा ए स्क्वेअर बाय टू इथं पण आहे, इथं पण आहे. हा आतमधली जी टर्म आहे ॲज इट इज इथं आलेली आहे, आतमधली जी टर्म आहे ॲज इट इज इथं आलेली आहे. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ एक मिनिट, कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे बाळा, कोणाचा ऑडिओ चालू आहे, बंद करा त्यांनी. ठीक आहे, बघा जरा इकडं. हे तीनही फॉर्म्युले याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं फक्त एकच आहे. हॅलो, कोणाला आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो सर, तिथे स्क्वेअर रूट आहे. I think everyone can see this presentation. तर फोकस हिअर नाव. हा थर्ड फॉर्म्युला जो आहे याच्यामध्ये ए स्क्वेअरचं चिन्ह निगेटिव्ह असल्यामुळे इथं देखील ए स्क्वेअरचं चिन्ह काय येतं आहे, निगेटिव्ह. बाकी दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये पॉझिटिव्ह चिन्ह आहे त्यामुळे ए स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे इथं. बाकी हा भाग सेमच आहे बघा, सगळीकडे एक्स बाय टू दिसतोय, सगळीकडे आहे तो एक्स बाय टू, सगळीकडे ए स्क्वेअर बाय टू पण आहे. मग आतमधलीच टर्म इथं येणार आहे, आतमधलीच टर्म इथं, आतमधलीच टर्म इथं. परत हा मात्र काय करायचं माहिती का, याला नाही का याचं 1/चं इंटिग्रेशन आठवायचं आहे. 1/, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय होता तर साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए होता. 1/, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं काय होता तर लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होता. आणि इथं देखील 1/, हा इंटिग्रेशन आठवायचा आहे, हा देखील लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होता. हे या पद्धतीने लक्षात ठेवण्यासारखं आहे. ठीक आहे, हे लागतंय म्हणून आपण ते घेतलेलं आहे. आता बघूया इंटिग्रल्स ऑफ द टाईप पी एक्स प्लस क्यू आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असं जर असेल तर फर्स्ट स्टेप विल डू इज पी एक्स प्लस क्यूला आपण या पद्धतीनं लिहिणार आहोत, ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी प्लस बी. म्हणजे हा जो दिसतो पी एक्स प्लस क्यू याला एका बाजूला ठेवायचं आणि जो स्क्वेअर रूटच्या आतमधला भाग आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, हा जो भाग आहे हा ॲज इट इज घेऊन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि मग ए आणि बी या व्हॅल्यूज लिहायचे तिथं. आणि हे सोडवायचं, पुढं सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळणार, विल गेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. आणि मग ए आणि बीचे व्हॅल्यूज एकदा वापरल्यानंतर या पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू याच्या ठिकाणी हे ठेवल्यानंतर
आपण पुढचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्विंग द नेक्स्ट पार्ट. तर बघा काय होतं आहे याच्यामध्ये. आता फर्स्ट थिंग, या जो टाईप आहे हा टाईप आहे, याच्यावरचं तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल पण नाही आणि एक्सरसाइजला पण एखादं सुद्धा कुठलंच सम नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे थोडासा मला साशंक आहे की हे भाग विचारला जाईल का नाही एक्झाममध्ये. पण आपण 2 एक्झाम्पल बघूया याचे. आता 3x + 2 आणि स्क्वेअर रूटमध्ये x² + x + 1 हा एक दिलेला आहे, हा आपण बघूया चला. तर याच्यामध्ये याला आय म्हणून कन्सिडर करतो मी आणि आधी दिल्याप्रमाणे px + q ला जी बाहेरची टर्म आहे px + q ला मी a × d/dx ऑफ इनर टर्म आतली टर्म प्लस b असं लिहिलेलं आहे. मग पुढे जाऊन काय होणार, याचं डेरिव्हेटिव्ह काढला. x² चा डेरिव्हेटिव्ह किती झाला 2x, या x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे हे एवढं मिळालेलं आहे. आणि मग पुढे हा जो x आहे x चा कोएफिशिएंट काय करणार आहे 2 × a आला, 2a आला. बरं b बरोबर कोण आला a × 1, हा a मिळाला, a + b म्हणजे x चा कोएफिशिएंट असलेला 2a झाला आणि नुसता कॉन्स्टंट असलेला a + b झाला. मग आता या दोघांची कंपॅरिझन करू आपण. 2a = 3. आता हे कंपॅरिझन करावं लागेल. कंपेअरिंग कोएफिशिएंट्स ऑफ x चे कोएफिशिएंट्स कंपेअर करू आणि परत कॉन्स्टंट टर्म सुद्धा कंपेअर करू. इथं कॉन्स्टंट टर्म काय a + b = -2 आली. आता इथं किती आहे 2a = 3 आला. त्यामुळे a काय मिळणार आहे आपल्याला, a मिळणार आहे 3/2 मिळेल आपल्याला. ठीक आहे, 2a = 3 लिहिल्यामुळे a = 3/2. आता a = 3/2 ही व्हॅल्यू याच्यात टाकायची म्हणजे b ची व्हॅल्यू मिळणार. आता b ची व्हॅल्यू इथे सेपरेट काढूया. b = काय झाला, हा आहे -2 आहे. आणि परत a ची व्हॅल्यू मी किती ठेवतोय 3/2 ठेवतोय, म्हणजे पुढे इकडे गेल्यानंतर -3/2 येणार. ते -3/2 म्हणजे किती मिळतं बघा. आता 2 दोन्ही 4 म्हणजे 2 × 2 = 4 झाला, वर -4 आहे. -4 - 3 म्हणजे -7/2 अँड सो b इज -7/2. आता a आणि b ची व्हॅल्यू काढायचं झाला पहा. तो काढल्यानंतर काय होणार आहे, हा जो काय 3x + 2 इथं दिसतोय आपल्याला, हा जो 3x + 2 आहे, याच्या ऐवजी मला हे सगळं लिहिता येण्यासारखं आहे. याच्या ऐवजी मला हे लिहू शकतो मी पूर्णपणे. मग आता ते लिहूया. मग 3x + 2 च्या ऐवजी पूर्णपणे हा जो लिहिलेला आहे 3/2 2x + 1. 2x + 1 म्हणजेच काय, तर याचा डेरिव्हेटिव्ह बरं का. इथं बघा, इथं वाटलं तर इथं बघितलं लक्षात येईल. इथं आपण लिहूया. आपण a ची व्हॅल्यू काय 3/2 टाकायची आहे आणि b ची व्हॅल्यू काय टाकायची आहे -7/2 टाकायची आहे. आणि 3x + -2 च्या ठिकाणी एवढा भाग लिहायचा आहे. म्हणजे 3/2 2x + 1 -7/2. तसाच इथं केलेला आहे 3/2 2x + 1 -7/2 आणि आतली टर्म ॲज इट इज लिहिलेली आहे. पुढं हा जो स्क्वेअर रूट आहे याला आणि याला दोघांना मल्टिप्लाय होणार, त्यामुळे हे असं मिळालेलं आहे. मग आता याचं वैशिष्ट्य काय, याचाच डेरिव्हेटिव्ह बाहेर आहे. याचाच डेरिव्हेटिव्ह काय बाहेर आहे. मग आता हे नाही का सबस्टिट्यूशनने सोडू शकतो आपण. आणि हा जो आहे हा -7/2 इथं लावलेला आहे. हा √(x² + x + 1) हा आपण गेल्या वेळेस सोडवल्याप्रमाणे आतमध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड करायची आणि मग त्या 3 पैकी एका फॉर्म्युल्यामध्ये बसतो तो. तर बघा, पहिल्यांदा या गोष्टीला, याला आतमधल्याला I1 असं म्हणतो मी, याला I1 म्हणतो आणि याला काय करतो I2 असं म्हणणार आहे. तर I1 सेपरेटली सोडूया, I2 सेपरेटली सोडूया आणि मग I1 आणि I2 ची किंमत ह्या इथं टाकूया शेवटी. तर एकेकाचा विचार करूया. पहिल्यांदा I1 चा हा 3/2 इट्स जस्ट कोएफिशिएंट, त्याचा विचार करायची गरज नाही. इंटिग्रेशनच्या आतमधला जो भाग आहे त्याचाच विचार करूया. 2x + 3 आणि √(x² + x + 1). तर या आतमधल्या भागाला मी पुट t करणार याला. दिस पार्ट इज इक्वल टू t. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढला 2x + 1 dx = dt. इथं दिसतोय आपल्याला 2x + 1 dx, त्याच्या ठिकाणी काय ठेवता येईल मला dt. म्हणजे I1 चं रूपांतर काय झालं, त्याला तर dt ठेवला, आतमधला जो आहे त्यालाच t ठेवलं होतं आपण, या सगळ्यालाच काय ठेवलं होतं t, म्हणून √t dt एवढा झाला, म्हणजे t⁻½ झाला. मग इंटिग्रेशनचं फॉर्म्युलाप्रमाणे याच्यावर +1 आणि +1 केला. ½ + 1 इज 3/2 आणि 3/2 आला इथं. हा 2 वर जाईल म्हणजे 2/3 आणि t जो आहे t म्हणजेच हा x² + x + 1 ही व्हॅल्यू इथं लिहिली, रिप्लेस केली.
त्याच्या डोक्यावर 3/2 प्लस सी. हा सी जो आहे ना, आता इथं लिहिला तरी चालेल किंवा एकदम शेवटी लिहायचा बरं का, चालेल तो त्यावेळेस लिहिला तरी. इथं C1 म्हणून लिहिलेलं आहे. पुढे आता आपल्याला I2 नुसता हा भाग फाइंड करायचा, I2 चं इंटिग्रेशन करायचं आपल्याला, हा भाग इंटिग्रेशन फाइंड करायचं. मग याला काय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड करणार मी. हा जी मधली टर्म आहे ही काय भाग नवीन नाही, 1 आहे. त्याचा एक्सचा कोएफिशियंट काय 1, त्याला डिवाइड बाय काय करायचं आहे 2, आणि याचा जो काय स्क्वेअर आहे तो मला ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा असतो. याचा स्क्वेअर किती 1/4 आहे. 1/4 एकदा ऍड करायचा, एकदा सबट्रॅक्ट करायचा. आता इथं 1 ऑलरेडी आहे, 1 ऑलरेडी आहे. 1 मायनस 1/4 केल्यावर काय येलो, तर 4 मायनस 1 3/4 येणार. म्हणून एकदा ऍड केला, एकदा सबट्रॅक्ट करून 3/4 आलाय. ऍड केल्यानंतर या 3 टर्म मात्र मी ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येतो आपल्याला. हा एक्सचा स्क्वेअर आहे, हा 1/4, हा 1/2 चा स्क्वेअर आहे. मधल्या टर्मचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस आला, आणि स्क्वेअर प्लस. आता ही पुढची जी टर्म आहे 3/4, तर त्याचा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल मला. 3 कुड बी रिटन एज स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट 3, आणि 4 हा 2 चा स्क्वेअर आहे म्हणून हा या पद्धतीने लिहिता आला. मग आपल्याला माहित असलेलाच फॉर्म्युला मगाशी जो दाखवला होता तो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर हा त्याचा फॉर्म येतो. ठीक आहे, मग त्या पद्धतीमध्ये त्याला मांडूया आपण. म्हणजे इथं जो आहे बघा, मग मला आय हॅड अ डाऊट वेदर इट इज द करेक्ट फॉर्म्युला ऑर नॉट. हा स्क्वेअर रूटचा सिम्बॉल येतोय असं वाटतंय मला इथं, बहुतेक येतोय का नाही ते एकदा कन्फर्म करायला पाहिजे, कारण इथं आलेलं आहे बघा, स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आलेला आहे. जस्ट अ सेकंड, बघूया आपण. हा स्क्वेअर रूट्स आहेत म्हणून आले, तेच म्हणतोय मी. येस, स्क्वेअर रूट्स आर देअर. सो फॉर्म्युल्यामध्ये नाही का, मगाच्या फॉर्म्युल्यामधलं करेक्शन बरं का, मग प्रत्येक ठिकाणी ते करेक्शन होणार आहे. हे जे आहे प्रत्येक ठिकाणी देयर विल बी अ स्क्वेअर रूट ओव्हर हिअर एव्हरीवेअर. हा स्क्वेअर रूट प्रत्येक ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा. चला तर बघूया इथं. मग आता इथं स्क्वेअर रूट वापरल्यामुळे किती झालेला आहे हा. आता एक्सच्या ठिकाणी इथं लक्ष द्या, एक्सच्या ठिकाणी हा एक्स प्लस हाफ आहे, एक्स प्लस हाफ लिहिलेला आहे. आणि एच्या ठिकाणी किती रूट 3/2 आहे, एच्या ठिकाणी रूट 3/2 आहे. मग हा जो आतमधला टर्म आहे, ही आतमधली टर्म म्हणजे ही आतली टर्म म्हणजे ही टर्म, ही ॲज इट इज लिहिलेली आहे बरं का. a²/2 याचा स्क्वेअर आहे अपॉन 2 लॉग ऑफ एक्स प्लस आतमधला जो भाग आहे तो ॲज इट इज. मग एक्स मात्र कोण आहे माझा, एक्स हा आहे, त्यामुळे हा लिहिला, आणि हा बरोबर या कंप्लीट टर्मच्या ऐवजी x² + x + 1 लिहिलेलं आहे इथं. ठीक आहे, मग पुढे आता काय करायचं, हे झाली I2 ची किंमत. ही I2 ची किंमत, आणि मग आधी बघितलेली आपण I1 ची किंमत जी आहे, I1 ची किंमत जी बघितली आपण इथं, ही I1 ची किंमत जी आहे, इथली I1 ची किंमत, हे दोन्ही पण, ही I1 ची किंमत आपण आणि I2 ची किंमत हे दोन्ही पण फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायचं, म्हणजे मला फायनल आन्सर मिळणार आहे. दिस इज द फायनल आन्सर फॉर मी. हे सविस्तर परत बघा वाटलं सर. हे सविस्तर बघा, मी ज्यावेळेस स्लाइड टाकतो ग्रुपमध्ये त्यावेळेस बघा ते, कारण फक्त कोएफिशियंटनी जे दोन कोएफिशियंट आहे त्यांनी मल्टिप्लाय केलेलं आहे. आता √3चा स्क्वेअर हा 3 येणार आहे, 3/4 येणार आहे, त्याला मग मल्टिप्लाय झालेलं आहे 7/2 नी, त्यामुळे ते 21/16 आलेलं आहे. त्यामुळे I1 आणि I2 च्या किमती इथं टाकल्यानंतर डायरेक्टली हे मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ते एकदा खात्री करून बघा परत. आता हा भाग, याच्यामध्ये देखील मगा केल्याप्रमाणेच की px + q हा बाहेर लिहायचा, आणि याचा आतमधला जो भाग आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आणि a आणि b लावायचे इथं. मग पुढं काय होणार आहे, याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यावर मला इथं एक्सचा 1 मिळणार आहे, x² चा -2x आहे बरं, आणि इथं x आहे. मग मी एक्सचे आणि कॉन्स्टंट टर्म वेगळं वेगळं करतो. एक्सचा जो काय कोएफिशियंट असणार आहे -2 × a -2a आला,
आणि इथं 1 इंटू ए झाला. ए प्लस बी ही कॉन्स्टंट टर्म आहे. मग इथं बघा कंपेअरिंग कोएफिशियंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट टर्म. इथं एक्सच आहे, कॉन्स्टंट टर्म काहीच नाही, म्हणजे तो काय असणार आहे, 0 असणार आहे तो. मग मी या गोष्टीला इथं एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे, त्या 1 ला -2a बरोबर कंपेअर करतो. 1 इज इक्वल टू -2a आणि a प्लस बी इज इक्वल टू काय झाला, 0 झालाय. मग a किती मिळतोय मला, -1/2. a हा -1/2, ही a ची व्हॅल्यू -1/2 इथं टाकायची. -1/2 इथं टाकल्यामुळे हा इकडून इकडे गेल्यानंतर हा +1/2 येईल. सो इट विल बिकम 1/2. व्हॅल्यू ऑफ b इज 1/2. नेक्स्ट पार्ट. आता a आणि b मिळालेले आहेत. मगाशी केल्याप्रमाणे या एक्सच्या ऐवजी मला हा भाग लिहायचा आहे. आता द ओनली थिंग हिअर इज a ची व्हॅल्यू -1/2 टाकणार आणि b ची व्हॅल्यू 1/2 टाकणार. या दोन गोष्टी करणार. बघा मग या एक्सच्या ऐवजी हा भाग पूर्णपणे लिहिलेला आहे. -1/2 1 - 2x प्लस 1/2 आणि मग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूटने या दोघांना मल्टिप्लाय करणार, इथं आणि इथं. अगदी मगाशी केल्याप्रमाणेच, काही बदल नाही बरं का. हा इथं हा याला I1 म्हणू, याला I2 म्हणूया. 4 मार्कासाठी पडला जातो हा सम. I1 घेतला, I1 मध्ये काय आतमध्ये जे आहे त्याचं सबस्टिट्यूशन करायचं. याला t ठेवायचं, t ठेवल्यामुळे 1 - 2x dx, 1 - 2x dxच्या ऐवजी dt ठेवता येतं आपल्याला. dt ठेवला, हा तर स्क्वेअर रूट ऑफ t मिळाला. मगाशी जसा मिळाला होता तसाच आहे, इथं काही फरक नाही. 2 टू द पॉवर हाफ आलेला आहे, त्याला t टू द पॉवर 3/2 डिवायडेड बाय 3/2 म्हणल्यानंतर हा 3 खाली आणि 2 वर राहिलेला आहे. इथं t ची किंमत जी आहे, शेवटी t ची किंमत टाकू. हे 1 + x - x², 1 + x - x². हा झाला I1 झाला, हा I1 झाला आत्ताचा. मग I2 फाइंड करू. I2 म्हणजे काय, हा I2 आहे. I1 आणि I2 दोन्ही फाइंड केल्यानंतर या फर्स्ट इक्वेशन मध्ये दोन्ही टाकायची किमती. आता I2 किंवा त्यांनी काय केलं, आत्ताच टाकलेल्या आहेत किमती. बरं ठीक आहे, या स्टेपला टाकलेली किंमत. हे 2 2 कॅन्सल होऊन काय येणार, इथं -1/3 आलेलं आहे. आता इथं मात्र काय, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे. याच्यामधले जे मधलं पद आहे, मधलं पद काय, एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, त्याला डिवाइड बाय काय करणार मी, 2. तो जो आहे त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. तो आला 1/4 आला आपल्याला. 1/4 जो आहे तो एकदा ऍड पण करायचा, एकदा सबट्रॅक्ट पण करायचा. एकदा ऍड केलेला, एकदा सबट्रॅक्ट केलेला आहे तो. त्यामुळे पुढे काय मिळतं ते बघा. ऍड केल्यामुळं आता 4 + 1, आता क्रॉस मल्टिप्लाय, 4 × 1 4, 4 + 1 5, 5/4 आला. मायनस हा एवढा सगळा भाग आला. याच्यातलं मायनस चिन्ह कॉमन काढायचं, म्हणजे आतमध्ये काय होणार, सगळं प्लसमध्ये. कारण की x² शुड बी पॉझिटिव्ह. x² चिन्ह पॉझिटिव्ह आलं, या एक्सचं निगेटिव्ह, या 1/4चं पॉझिटिव्ह. हा जो आहे, ह्या 3 टर्म्स आहेत, तो एका ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणून लिहिता येतो आपल्याला. आणि या 5/4 ला सुद्धा 5 ला √5चा स्क्वेअर, 4 ला 2चा स्क्वेअर असं लिहिता येतं. दिस पार्ट इज x², दिस पार्ट इज 1/2 स्क्वेअर, x आणि 1/2, आणि मधल्याचं चिन्ह निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह. मग आता इथं कुठल्या फॉर्म्युल्याची गरज आहे, हिअर दिस फॉर्म्युला कुड बी ॲप्लिकेबल. a² - x² असेल तर x/2 स्क्वेअर रूट ऑफ a² - x² प्लस a²/2 साइन इनवर्स ऑफ x/a प्लस a. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला वापरूया. मग इथं पहिलं तर आहे तसंच आहे बरं का, आधीपासूनच तसं आहे तसं ठेवलेलं आहे, याला याच्यात काही बदल नाही. प्लस हा बाहेर कोएफिशियंट होता. आता इथं काय काय केलेलं आहे बघा. x/2, x म्हणजेच कोण आहे माझा, x + हाफ आहे तो. x म्हणजेच कोण आहे, x इज इक्वल टू x - हाफ, म्हणून x - हाफ लिहिलं आहे. डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय 2चा डिवायडेड बाय 2 इथं. त्यानंतर हिचं स्क्वेअर रूट पाहिजे. हे स्क्वेअर रूटची टर्म, ही टर्म म्हणजेच ही टर्म म्हणजेच ही टर्म म्हणजेच ही टर्म, म्हणूनच याला टर्मला डायरेक्टली आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. नंतर a²/2, a² दिस √5/2चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं 5/4 येणार बरं का. 5/4 ने याला मल्टिप्लाय केलं की 5/8 येणार. इथं साइन इनवर्स ऑफ x, x म्हणजेच कोण आहे, x - 1/2, x - 1/2 अपॉन a तिथं लिहिलेलं आहे. आणि फायनली याचं हे 1/2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय काय होणार बघा, सिम्प्लिफिकेशन. हा होणारा सिम्प्लिफिकेशन दाखवतो मी तुम्हाला. हा 2 × 2 काय झाला, 4 झाला. हा तर 2 × आता ऑलरेडी किती 5/8 आला होता, त्या 5/8 ला परत 2 ने मल्टिप्लाय झाला, म्हणजे काय 5/16 आला.
आणि बाकी फार असं काही नाही आहे. हे तर 2चं क्रॉस मल्टिप्लाय झालं 2x - 1/2 आणि √5/2. तर हा 2 आणि हा 2 काय होणार कॅन्सल होणार, नुसतं 2x - 1 राहणार. हा तेवढा मिळालेला आहे. आणि एकदम शेवटी c असं लिहिलेलं आहे, प्लस c असं लिहिलेलं आहे. तर याच्यावरच्या एक्सरसाइज मध्ये तर तुम्हाला सम नाही, मी होमवर्कमध्ये एका दुसरा सम तुम्हाला देणार आहे. तर हा भाग झाला पहिला भाग. तर px + q आणि स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला जर ax² + bx + c हा फॉर्म असेल तर काय करायचं, ठीक आहे. इंटिग्रल्स ऑफ टाइप हा जो आहे हा वेगळा भाग आहे. बघा आता सेकंड टाइप याच्यामध्ये जो आहे e⁻x आतमध्ये f(x) + f'(x) आणि ब्रॅकेट कंप्लीट केलेलं आहे dx असं म्हणलेलं आहे त्याला. अशा वेळेस एक छोटासा थिअरम असल्यासारखा आहे. हा डायरेक्टली उत्तर मिळतं आपल्याला, याला डायरेक्टली उत्तर मिळतं. e⁻x आतमध्ये f(x) आणि f'(x) दोन्ही असतील तर वी गेट द आन्सर इन दिस फॉर्म. या एवढ्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला उत्तर मिळतंय. काय आहे सिम्प्लिफाईड फॉर्म, तर दोघांची बेरीज जर असेल f(x) आणि f'(x) त्याच्या बरोबरचं नुसतं f(x) घ्यायचं आणि e⁻x घ्यायचा, एवढ्या दोनच गोष्टी लिहायचं आणि उत्तर मिळवायचं. e⁻x आणि f(x) असं लिहायचं. तर काय होतं बघा, याच्यातला हा जो e⁻x आणि f(x) आहे, लेट मी कीप इट ॲज t. हॅलो, मला काय प्रत्येक काहीतरी आवाजाचा काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? क्लिअर येतोय का आवाज मुलांना? हो सर. हा ठीक आहे, ठीक आहे. आता हा e⁻x बघा बरं का, याच्यातला e⁻x f(x) एवढ्याला काय ठेवतो मी t. हे मला प्रूव्ह करून दाखवायचं बरं का. या सगळ्याचं उत्तर हे येणार आहे, ठीक आहे, हे सांगितलं मी, पण हे मला प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे. ते बघा मग त्याच्यासाठी e⁻x f(x) या दोघांना मिळून काय ठेवलंय t. त्याच्यानंतर दोघांचं डेरिव्हेटिव्ह काढू. दोघांचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर u × v रूल वापरावा लागतो आपल्याला इथं. e⁻x तसाच f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय झाला f'(x), बरोबर आहे का. मी इथं करतो वाटलं सर. e⁻x तसाच याचा डेरिव्हेटिव्ह f' आला f'(x) प्लस मग ही दुसरी टर्म ॲज इट इज f(x) ॲज इट इज, आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय e⁻x आहे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं बघा बघू, e⁻x आणि e⁻x दोन वेळा आलेला आहे, ते डायरेक्टली कॉमन घेता येईल मला. e⁻x आतमध्ये काय मिळतं मग f'(x + f(x) f'(x + f(x) इट इज इक्वल टू dt/dx. आलं का लक्षात? हे मग आता बघा पुढे हा जो भाग आहे तोच परत एकदा लिहिला मी की f'(x) नंतर लिहिलाय आणि f(x) आधी लिहिलाय. हा आधी लिहिलाय, हा नंतर लिहिलाय, काही विशेष नाही त्याच्यामध्ये केलं मी. एवढ्या सगळ्याच्या ऐवजी मला काय लिहिता येतो dt/dx किंवा इंटू dx आहे ना, हा सगळा भाग मला रिप्लेस करता येतो सिम्पली कशाने, dt नी रिप्लेस करता येतो. म्हणजे काय झाला, हा म्हणजे दोन पद्धतीने मी ते तुम्हाला सांगू शकतो. समजा एवढा सगळा भाग एवढा सगळा भाग dx पर्यंतचा, हा dx इकडे गेल्यानंतर काय झाला नुसताच dt झाला, तर इंटिग्रेशन ऑफ dt म्हणून लिहिता येईल मला. इंटिग्रेशन ऑफ dt काय येत असतं, इट इज इक्वल टू t लिहिता येतं. बट व्हॉट इज t, व्हॉट इज t? t इज e⁻x f(x), e⁻x f(x), e⁻x f(x) प्लस c असं देखील करू शकतो आपण. मला तर वाटतं हे केलेलं सोपं पडेल. किंवा दुसरा भाग इथं काय दिलेला आहे माहिती का बुकमध्ये, की बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आता मला सांगा, या t चा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर याचं इंटिग्रेशन t असणार आहे, बरोबर आहे. t चा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर याचं इंटिग्रेशन t असणार असं लिहिलेलं आहे तिथं. त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय लिहिलेलं आहे, t लिहिलेलं आहे, t + c. आणि मग t म्हणजेच काय आहे आपल्याला e⁻x f(x) + c. मला वाटतं दोन्ही खरं तर या गोष्टीच्या ऐवजी सरळ इथं लक्ष देऊन हे समजून घेतलं तरी चालण्यासारखं आहे. सिंपल आहे.
हा एवढा सगळा पार्ट ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स बघा बघू सगळंच आहे का? हा डीएक्स मी इथं लिहायला पाहिजे, खरं तर हा डीएक्स इथला कडून इथं लिहितो मी. ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स डीएक्सच्या ठिकाणी काय लिहिता येतं मला? dt, म्हणून इंटिग्रेशन ऑफ dt लिहिलंय मी. आणि इंटिग्रेशन ऑफ dt काय असतो? काय नाही म्हणजे इथं 1 असतो. 1चं इंटिग्रेशन काय झालं? t झाला. t प्लस c असं लिहू शकतो आपण. आणि t म्हणजेच कोण आहे? इथं दिलेलं आहे ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस c असा तो आला. ठीक आहे. पुढे मग आता हा फॉर्म्युला आपल्याला आपण बघितलंय की एफ ऑफ एक्स असेल एफ डॅश ऑफ एक्स असेल तर नुसताच ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स एवढं त्याचं उत्तर येत आहे. ठीक आहे. मग आता याच्यावरचे जे काही सम्स आहेत, आता एक्सरसाइज 3.3 मध्ये तुम्हाला दिसत असेल मोस्टली जे सम्स आहेत ई रेस टू एक्स असलेले आहेत, ई रेस टू एक्स असलेले सम्स आहेत. ई रेस टू एक्स बघा हे सगळे, एखादा दुसरा सम वेगळा आहे. त्यामुळे जिथं ई रेस टू एक्स येतं ना तिथं या फॉर्मचा वापर आपण करणार आहोत. याच्यापैकी आहेत 4 सम्स बघूया आपण. फर्स्ट, सेकंड, 7th आणि 9th हे दोन्ही, हे सगळे 4ही सम्स बघूया आपण. चला, सो आय विल गो टू द फर्स्ट सम फर्स्ट. मग आता याच्यामध्ये बघा, मला जे फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काय आहे? ई रेस टू एक्स आहे. आणि आपल्याला त्याच्यानंतर 2 गोष्टी दिसल्या पाहिजेत. कुठल्या दिसल्या पाहिजेत? एक म्हणजे एफ दिसला पाहिजे आणि दुसरा म्हणजे एफ डॅश दिसला पाहिजे. म्हणजे एक फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथंच, हे दोन्ही दिसले पाहिजे. असं असेल तर डायरेक्टली हे उत्तर येतं ई रेस टू एक्स इंटू एफ येत आहे. मग इथं आपल्याला डायरेक्टली तुम्हाला दिसतंय का कोणाचा डेरिव्हेटिव्ह कुठे दिसतोय का? इथं डेरिव्हेटिव्ह दिसतोय का? कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे सांगता येईल तुम्हाला ऑडिओ ऑन करून? कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स आहे का? मायनस कोसेक स्क्वेअर, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. हा दिसतोय आपल्याला. तो बघूया आपण. याला आय म्हणतो मी 2 प्लस कॉट एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स. तर या एफ ऑफ एक्सला इज इक्वल टू 2 प्लस कॉट एक्स म्हणतो मी. हा जो काय 2 प्लस कॉट एक्स, इथं ई रेस टू एक्स लिहायचं राहिलं बरं का, ई रेस टू एक्स येणार आहे. त्यानंतर बघा इथं 2 प्लस कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय हो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे इथंच टर्म आहे आणि इथंच त्याचा काय आहे? डेरिव्हेटिव्ह पण आहे. म्हणजे हे कशासारखं आहे? ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पण त्याच्याच पुढे आहे. असं असेल तर उत्तर काय येणार आहे? हे फॉर्म्युला लिहावं लागणार तुम्हाला, हे रिझल्ट लिहावं लागणार एकदा, नाहीतर सबस्टिट्यूशन करत बसावं लागेल आपल्याला. त्याच्यापेक्षा हे रिझल्ट लिहायचं दरवेळेस. उत्तर काय असलं पाहिजे? ई टू द पॉवर एक्स आणि 2 प्लस कॉट एक्स. कसं काय? याला काय झालं? हा काय झाला आपला? एफ ऑफ एक्स झाला आणि हा काय झाला? एफ डॅश ऑफ एक्स झाला. उत्तर काय असतं? ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स, ई रेस टू एक्स आणि एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे? 2 प्लस कॉट एक्स. ते इथे लिहिलेलं आहे. मला वाटतं समजायला फार अवघड नाही आहे, हा भाग सोपाच आहे. पुढे आता हा भाग, या भागाकडे येऊ आपण. इथं 1 प्लस साइन एक्स आहे आणि 1 प्लस कॉस एक्सचा ई रेस टू एक्स आहे. त्याला आय म्हणतो मी पहिल्यांदा इंटिग्रेशन कन्सिडर करून. आता 1 प्लस साइन एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स हे जे 2 गोष्टी आहेत, मग आता त्याचे फॉर्म्युले आपण आठवायचा प्रयत्न करूया. इथं 1 प्लस साइन 2x जो आहे, साइन 2xचा पहिला नुसतं साइन 2xचा फॉर्म्युला काय असतो? तर 2 साइन एक्स कॉस एक्स असतो. मग आता इथं साइन एक्स आहे असेल तर इथं 1/2 1/2 म्हणजे x/2 येणार. साइन 2x असलं असतं तर 2 कॉस एक्स आणि साइन एक्स. इथं नुसता एक्स असल्यामुळे x/2 आणि x/2. हा फॉर्म्युला प्रत्येकाला आठवत असेल असं गृहीत धरतो, 11वी मधला फॉर्म्युला आहे. आणि 1 प्लस कॉस 2x जो असतो तो 2 कॉस स्क्वेअर एक्स असतो. पण इथं 2x नसून x असल्यामुळे इथं x/2 म्हणून येणार तो. ठीक आहे. हा असा फॉर्म्युला आलेला आहे. मग पुढे याचं सिम्प्लिफिकेशन करू. हा जो भाग आहे हा डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट देऊ. या 1च्या खाली एकदा लिहू, या टर्मच्या खाली एकदा लिहूया. म्हणजे हे एवढं मिळालेलं आहे आपल्याला. इथं मला वाटतं या गोष्टी कॅन्सल होतील. हा 2 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, याच्यातला एक कॉस कॅन्सल होईल, याच्यातला स्क्वेअर मधला एक गेला. म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती मिळेल आपल्याला? tan x/2 मिळेल. बरं, tan x/2 मिळेल. ठीक आहे. इकडं या बाजूला tan x/2, इकडं काय मिळणार आहे?
1/2 आहे, कॉस स्क्वेअर आहे, 1/cos स्क्वेअर इज सेक स्क्वेअर, म्हणजे 1/2 सेक स्क्वेअर x/2 मिळेल मला. 1/2 सेक स्क्वेअर x/2 आणि इथं tan ऑफ x/2 असं मिळालेलं आहे आणि इथं e⁻x आहे. आपल्या प्रमाणे म्हणजे आपली जी मागणी आहे त्याप्रमाणे आलेलं आहे हे जवळपास. म्हणजे मी सांगेन की तुम्हाला हा आपला f आहे, हा जो tan आहे आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर असतो, हा जवळपास आपला f' आलेला असावा. खात्री करूया त्याची, नुसतंच अंदाजे आपण लिहिणार नाही. याला काय करणार f(x) म्हणून कन्सिडर करतो. लेट f(x) इज इक्वल टू काय tan ऑफ x/2. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढू, f'(x) काय मिळणार आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर x/2, पण त्या x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 असतो, म्हणून तो किती येतो हाफ सेक स्क्वेअर x/2. एक्झॅक्टली ती टर्म आहे इथं, हाफ सेक स्क्वेअर x/2, म्हणजेच आपला हा कोण आहे f आहे आणि हा f' आहे. आणि f आणि f' असेल तर आपलं उत्तर काय येतं नुसतं e⁻x इंटू f, एवढंच उत्तर येत आहे. हे फॉर्म्युला आहे हा e⁻x इंटू f, म्हणजे इट इज इक्वल टू e⁻x इंटू f. किती आहे आपला f म्हणजेच किती आहे tan ऑफ x/2 आहे. तर इथला जो आहे tan ऑफ x/2 इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, tan ऑफ x/2 असं लिहिलेलं आहे आपण इथं e⁻x tan ऑफ x/2. मला वाटतं प्रत्येकाला क्लिअर झालेलं असावं हे. सोपा भाग आहे, MCQ ला सुद्धा अशा प्रकारचे सम्स पडतात. हा आता समजा डायरेक्टलीच हा तुम्हाला MCQ ला विचारला असता, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस पार्ट, इट इज इक्वल टू लिहा. पहिल्यांदा बघितलं तर पहिल्यांदा घाबरल्यासारखं होतं, काय काय दिलं रे बाबा, x/2 दिलंय, e⁻x दिलंय. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं की एक फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या बाजूला लिहिलेला असेल तर e⁻x इंटू फंक्शन डायरेक्टली करायचं, e⁻x इंटू फंक्शन डायरेक्टली केलं तर उत्तर यायला घेतो. ओके, दिस काइंड ऑफ सम्स माइट बी आस्क्ड इन द MCQ. आता पुढचा भाग आहे 7th सम आहे 3.3 मधला, थर्ड सब क्वेश्चन मधला 7th सब क्वेश्चन. e टू द पॉवर साइन इनवर्स ऑफ x आणि नंतर आहे x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 - x². याचं काय करता येईल ते बघा. आता याला I म्हणतो मी पहिल्यांदा. आता एक गोष्ट मला आधी दिसते, आता हा e⁻x फॉर्म आहे का, हा e⁻x फॉर्म नाही. मला तो e⁻x फॉर्म असेल तरच उपयोगाचा आहे, पण हा e⁻x फॉर्म नाही. त्यामुळे काय करणार मी इथं बघा, आता याच्या डोक्यावर जे दुसरं काय दिलेलं आहे वेगळं त्याला t ठेवणार. साइन इनवर्स x ला काय ठेवणार t ठेवणार याला मी. आणि साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 - √1 - x². तो डेरिव्हेटिव्ह देखील इथं दिसतो आपल्याला. तर याला t ठेवणं उपयोगाचं आहे आपल्याला. साइन इनवर्स ऑफ x ला काय ठेवला t ठेवला आपण. मग डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण दोन्ही बाजूचा. या बाजूचा डेरिव्हेटिव्ह बरं, तो आणखीन एक गोष्ट म्हणजे इथं x ची किंमत पण काढून ठेवा आधीच. साइन इनवर्स ऑफ x जर t असेल तर x हा साइन इनवर्स तिकडे गेला म्हणजे साइन t असा मिळेल तो आपल्याला. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघूया. इथं काय मिळणार 1/√1 - x² dx. बघा बरं, हेच बरं का 1/√1 - x² आणि dx. या सगळ्याच्या ऐवजी मला काय लिहिता येईल, मला सिम्पली dt ठेवता येईल इथं. ओके, म्हणजे इथं dt मिळालं आपल्याला. आणि जिथं जिथं x आहे तिथं तिथं काय ठेवू शकतो आपण sin t ठेवू शकतो. जिथं x आहे तिथं काय sin t ठेवू शकतो. तर बघा मग आता उत्तराकडे काय येणार. आता इथं कंपॅरिझन करून दाखवतो मी तुम्हाला. e च्या डोक्यावर साइन इनवर्स ऑफ x म्हणजे किती आहे नुसताच t, तर e च्या डोक्यावर t आला. e च्या डोक्यावर किती आला t. हा x च्या ठिकाणी sin t, या x च्या ठिकाणी sin t आणि ह्या सगळ्याच्या ठिकाणी dt आला. तर बघा बघू, x च्या ठिकाणी sin t, x च्या ठिकाणी sin t आणि साइन इनवर्स ऑफ x च्या ठिकाणी t आणि मग 1/√1 - x² च्या ठिकाणी dt. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे जे काय एक्सप्रेशन आलंय कम्प्लिटली x जाऊन नुसतं t मध्ये मिळालेलं आहे आपल्याला इथं. मग त्याच्यामध्ये पण थोडंसं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे, ते करूया पहिल्यांदा. e⁻t sin t and inside this square root sign it's a 1 - sin square t which is in fact cos square t. आता या cos square t चा स्क्वेअर रूट काढल्यानंतर काय मिळणार आहे मला
सिम्पली इट विल बी अ कॉस ऑफ टी. झाला. आणि त्यामुळं मला इथं काय मिळणार आहे, आता हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स म्हणून फॉर्म्युला आहे. तो जर असेल तर उत्तर काय येतं, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी येतो. सर व्हॉइस ब्रेक होतोय. काही जण उत्तर सांगायला लागलेत का? एक मिनिट. आवाज येत नाही का? हॅलो, काय झालं? अच्छा ठीक आहे. हॅलो, येतोय का आता? आवाज येत नाही. आता येतोय का? हा सर. बर 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 हो सर. हो हो ठीक आहे. बरं, समजलंय तर का पण हे का आता सांगावं लागेल अजून एकदा? बघा इकडं मागं जाऊन अजून बघूया थोडस. इथून बघूया आपण. हा जो साइन इनवर्स ऑफ एक्स आहे त्याला काय ठेवलेलं आहे मी, टी ठेवलेला आहे. त्यामुळं हा साइन इनवर्स तिकडे गेल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू मिळते, एक्स इज इक्वल टू साइन टी मिळालेला आहे आपल्याला. आणि साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, इथं डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे काय झालं, 1/√1 - x² dx असा तो मिळतो आपल्याला. मग हा जो आहे एवढ्या भागाच्या ठिकाणी मला काय ठेवणार मी, dt ठेवणार. आणि जिथं जिथं x आहे तिथं मात्र काय ठेवतोय, तिथं तिथं साइन टी ठेवतोय. एवढाच भाग आहे इथं. मग इथं साइन टी ठेवणार, इथं साइन टी ठेवणार, इथं मात्र टी ठेवणार आहे. बरोबर आहे. मग आता बघा, साइन ई टू द पॉवर काय झाला, टी झाला. एक्सच्या ठिकाणी साइन टी, एक्सच्या ठिकाणी साइन टी, आणि मग इथं dxच्या ठिकाणी dt आलाय. आपण dx/√1 - x² च्या ठिकाणी dt आलेलं आहे. त्यानंतर इथं जी आहे आतमधली टर्म आहे 1 - sin² आहे, 1 - sin² च्या ठिकाणी काय ठेवणार मी, cos² झाला हा. त्याचं रूपांतर कशामध्ये येतं, 1 - sin² इज cos², आणि स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय झाला, कॉस झाला. ई रेस टू टी साइन टी प्लस कॉस टी. मग आपला फॉर्म्युला काय आहे बघूया आपण. परत एकदा फॉर्म्युलाकडे जाऊ. ई रेस टू एक्स पाहिजे मला, आणि तिथं दोन गोष्टी पाहिजेत. एक पाहिजे मला एफ पाहिजे, आणि दुसरा काय पाहिजे, त्याचाच डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला. मग इथं गमतशीर आलंय खरं, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साईन. पण मायनस साईन इथं दिसत नाही आपल्याला, त्यामुळे साईनचाच डेरिव्हेटिव्ह कॉस आहे हे गृहीत धरून घेणार मी आता इथं. म्हणजे माझा जो काय आहे ई रेस टू टी ला मी काय करणार, एफ म्हणल्यासारखं म्हणणार, आणि याचा डेरिव्हेटिव्ह पुढे आहे. आपल्याकडे अस्तित्वात असलेला फॉर्म्युला कुठला आहे, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. बरं, हा जो आहे तो एक्स मध्ये आहे. मी प्रत्येक एक्सच्या ठिकाणी टी ठेवतो, म्हणजे टी साठी फॉर्म्युला तयार होईल मला. ई रेस टू टी एफ ऑफ टी प्लस एफ डॅश ऑफ टी dt इज इक्वल टू ई रेस टू टी एफ ऑफ टी असं येणार. म्हणजे इथं जर dt असेल तर हा फॉर्म्युला मला वापरावा लागणार. मग उत्तर काय येणार आपलं, इट इज इक्वल टू कोण आहे, याचं उत्तर काय येणार आहे, ई रेस टू टी, म्हणजे ई रेस टू टी लिहिला. आणि एफ कोण आहे माझा, एफ म्हणजे साइन आहे. एफ हा साइन असल्यामुळे साइन टी लिहिलेला आहे. इथं सेपरेटली दाखवत बसलो नाही बरं का मी, साइन टी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे आहे असं. एफ ऑफ टी जर साइन टी ठेवला, एफ डॅश ऑफ टी कॉस टी येतो आपोआपच. हे डायरेक्टली केलेलं आहे इथं मी, ई रेस टू टी साइन टी केलेलं आहे. आणि मग टी ची व्हॅल्यू जी मूळ व्हॅल्यू होती, साइन टी ची व्हॅल्यू काय होती, साइन इनवर्स ऑफ एक्स होता. त्यामुळं याची व्हॅल्यू लिहूया आपण. टी च्या ठिकाणी साइन इनवर्स आणि साइन टी च्या ठिकाणी एक्स येणार. इथं साइन इनवर्स ऑफ एक्स आणि इथं एक्स आला प्लस सी. दिस इज द फायनल आन्सर फॉर दिस सम, 7th क्वेश्चन. ठीक आहे, पुढच्या भागाकडे जाऊया. नाव दिस इज द 9th क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा, खरं आपला फॉर्म कुठला आहे हो, ई रेस टू एक्सच आहे का नाही. ई रेस टू एक्स आतमध्ये काय पाहिजे आपल्याला, एफ आणि एफ डॅश पाहिजे. हे इथं ई रेस टू एक्स दिसतच नाही आपल्याला कुठं. मग इथं काय करणार आहे माहिती आहे का, पहिल्यांदा एक सिम्प्लिफिकेशन करणार आहे किंवा सबस्टिट्यूशन करणार आहे. हा जो लॉग एक्स आहे, कोसेक ऑफ लॉग एक्स, या लॉग एक्स लाच टी ठेवणार आहे. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. इथं काय असतो, ई असतो इथं डिनॉमिनेटरला किंवा बेसला. लॉगेरिथमचा
बेस काही जर दिला नसेल तर काय असतो तो ई असतो. जर log x इज इक्वल टू टी असेल तर x ची किंमत काय येणार? x ची किंमत ही e टू द पॉवर टी येणार आहे. हा e काय होतो इकडे जातो, तो लॉगॅरिथमिक फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म. हा लॉग जर असा असेल तर x कसा लिहितो, हा e वर जाणार, इकडच्या बाजूला जाणार आणि टी त्याच्या डोक्यावर पडणार. e च्या डोक्यावर टी असा तो आला. मग आता इथं dx काढू आपण, इथं डिफरन्शिएट करू. dx इज इक्वल टू काय आला, e रेस टू टी dt. म्हणजे या dx च्या ठिकाणी काय लिहिता येईल मला, e रेस टू टी dt एवढं लिहिता येईल. म्हणजे या इंटिग्रेशनचं रूपांतर काय होणार बघा जर. आता जिथं जिथं log x आहे तिथं तिथं काय येणार t, इथं log x आहे तिथं काय येणार t, आणि जिथं dx आहे तिथं मात्र काय येणार e रेस टू टी dt. या तीन गोष्टीचा विचार करूया बघा. मग i इज इक्वल टू काय येणार, पहिल्यांदा कोसेक टी आला, नंतर 1 मायनस कॉट टी आला, आणि मग e रेस टू टी आला, आणि मग dt लिहिलाय मी इथं. ठीक आहे, बरोबर आहे ना, हे जे वापरलेलं आहे तेच लिहिलेलं आहे मी इथं. मग आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. कोसेक टीनी आतमध्ये मल्टिप्लाय करूया. कोसेक टीनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं की इथं तर 1 आहे, 1 इंटू कोसेक टी इज कोसेक टी, आणि इथं कॉट आहे, कॉट इंटू कोसेक इज कोसेक इंटू कॉट, कोसेक इंटू कॉट आणि कोसेक, आणि मग ई रेस टू टी. मग हे आपल्या रिक्वायर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा बघू. ई रेस टू समथिंग आहे, आतमध्ये फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही पाहिजे. आहे का ते फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह त्याचा? तर आहे आपल्याला. हा जो कोसेक आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इंटू कॉट असतो. म्हणून आज तुम्हाला सांगताना डेरिव्हेटिव्हचे पण फॉर्म्युले थोडे बघा म्हणून सांगितलं होतं. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक इंटू कॉट असतो. त्यामुळे फंक्शन आहे लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. मग उत्तर नुसतं काय येत असतं, ई रेस टू टी आणि एफ येणार फक्त उत्तर. मग बघा बघू, हा फॉर्म्युला आपण वापरणार, ई रेस टू टी इंटू एफ, ई रेस टू टी इंटू कोसेक टी. पण टी म्हणजेच कोण होता, टी हा आपला लॉग एक्स होता, म्हणून इथं काय येणार, हा ई रेस टू टी म्हणजे किती, एक्स होता, त्याच्यामुळे एक्स लिहिलेलं आहे, आणि टी म्हणजे काय होता, लॉग एक्स होता, म्हणून तिथं लॉग एक्स असा लिहिलेला आहे. प्लस सी हा भाग आलेला इथं. तर या एक्सरसाइज मध्ये 3.3 मधले मी 4 सम केलेले आहेत, बाकीचे सम तुम्हाला करायचे आहेत. हा आहे तुम्हाला होमवर्क. तर हे 2 सम आहेत, ते जे आहेत ना तुमच्या एक्सरसाइज मध्ये नाहीत, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी म्हणून दुसरीकडून घेऊन दिलेले सम्स आहेत बरं का. हे इथं हा कुठला भाग आहे, हा इंटिग्रेशन ऑफ पी एक्स प्लस क्यू. तुम्हाला एक एक्स्ट्रा माहितीसाठी सांगतो, आता आपण हे करतोय हे सगळं ठीक आहे, पण मध्ये सीबीएसई वाल्यांनी हे भाग 12वीच्या पोर्शन मधून डिलीट केलेला आहे. तसाच भाग हा कदाचित तुमच्या देखील पोर्शन मधून डिलीट होऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे माहीत तरी असू द्या, आपण घेतलं नाही असं व्हायला नको, परत एकदा हे घ्यायचं म्हणजे वेळ लागतो त्याला. त्यामुळे हा सिंपल आहे तसा, जर राहिला तर असू द्या. आहे या भागावरचे हे 2 प्रश्न आहेत, हे 2 प्रश्न जे आहेत ते या भागावरचे आहेत. आणि मग मी 4 सम 3.3 मधले घेतलेले आहेत, थर्ड क्वेश्चन मधले. बाकीचे सम्स तुम्ही एक्सरसाइज हे होमवर्क म्हणून करायचं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन 2 सम्स मी एक्स्ट्रा दिलेले आहेत जे होमवर्कसाठी आहेत. इथं तुम्हाला एक सबस्टिट्यूशन करायची, ती सबस्टिट्यूशन केलं म्हणजे तुम्हाला उत्तर येणार आहे. लॉग एक्स ला टी ठेवायचा, इथं देखील लॉग एक्स ला टी ठेवून बघा, तुम्हाला ते उत्तर मिळेल त्याचं. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही जे दोन्ही सम्स आहेत ते ई रेस टू एक्स, आणि आतमध्ये एक असतो एफ आणि एक असतो एफ डॅश, या स्वरूपामधले हे 2 सम्स आहेत.